घराणेशाही किती शतकं हा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणार काय माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात वतनदार आपापल्या गडी बांधून सुरक्षित राहत होते. मग ते मुघल असू द्या, निजाम असू द्या, नाहीतर कुणी दुसरा सत्ताधीश, यांनी आपल्या गडी सुरक्षित करून ठेवल्या होत्या. राजे बदलत राहणार, पण यांची वतनदारी, यांची जहागिरी तशीच अबाधित. शिवाजी महाराजांनी याच वतनदारीला विरोध केला. आज महाराष्ट्रात जेव्हा राजकारणात घराणेशाहीचा विषय निघतो, तेव्हा शिवपूर्व काळातील वतनदारांनी जशा सत्ता बदलल्यानंतरही आपापल्या वतनदाऱ्या जहागिऱ्या सुरक्षित केलेल्या दिसत होत्या, तसंच आत्ताच्या काळातही राजकीय घराण्यांनी आपापल्या जहागिऱ्या सुरक्षित केल्याचं दिसतंय. नगरपंचायती आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बहुतेक उमेदवार हे कोणत्या ना कोणत्या राजकीय कुटुंबाशी संबंधित आहेत असं दिसतंय. त्यावेळी मग ज्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात असं म्हटलं जायचं, तिथंही आता घराणेशाहीने बाजी मारली आहे का, असा प्रश्न पडतोय. बरं, याला कुठलाच पक्ष अपवाद राहिलेला नाहीये. सत्ताधारी महायुतीने तर विरोधी पक्षांपेक्षा जास्त उमेदवार अशा राजकीय कुटुंबाशी संबंधित दिल्याचं पाहायला मिळतंय. याचाच आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत. नेता तुपाशी, कार्यकर्ता अजूनही उपाशी नावाच्या या आपल्या विशेष भागात. नमस्कार, मी दिनेश, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. आधी एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता म्हटलं की तो सांगायचा, मी काँग्रेसचा, मी भाजपचा, मी शेकापचा, मी राष्ट्रवादीचा, मी शिवसेनेचा, आमची विचारधारा अशी अशी. आता हे चित्र पालटलंय. आता तो कार्यकर्ता सांगतो, आम्ही थोरात गटातले, आम्ही विखे गटातले, आम्ही शिंदेंची माणसं, आम्ही पवारांची माणसं, त्यातही आम्ही अजितदादांची माणसं, आम्ही पवारसाहेबांची, आम्ही रोहितदादांची माणसं. कुणी म्हणतं उद्धव ठाकरे आमचं दैवत, कुणी राज ठाकरेंचं, कुणी सांगतं आम्ही राणींची माणसं, कुणी सांगतं आम्ही सुशीलकुमार शिंदेंची माणसं. प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात अशी माणसं, अशी छोटी मोठी घराणी आपापल्या पेड कार्यकर्त्यांची फळी उभा करून आम्ही कसे लोकांचे नेते आहोत हे सिद्ध करताना दिसत आहेत. बरं, हा पेड शब्द वापरल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावतील, पण सत्य नाकारून कसं चालेल? जरी महिन्याचा पगार भेटत नसला तरी कुठंतरी 10 लाखाच्या आतला रस्ता देऊन त्यात काही टक्केवारी मिळवण्याची सोय करून वर्षानुवर्षे आशेवर राहिलेल्या कार्यकर्त्यांना काय म्हणायचं? बरं, याचा JCP कुठल्या तरी कामावर लावला म्हणून थेट छातीवर त्याचं नाव कोरायचं. अहो, घराणेशाहीवर जितकं बोलावं तितकं कमी, आणि ते सगळं लोकांना दिसणारच आहे. गावागावात जेव्हा एखाद्या जातीचं किंवा महिलांचं आरक्षण नसतं, तेव्हा ती जागा पाटलांसाठीच राखीव असते. कार्यकर्त्यांनी फक्त असो. या सगळ्याचंच प्रतिबिंब येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही दिसू लागले. जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यासाठी 2 डिसेंबरला राज्यभरात 246 नगर परिषदांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये बहुतेक उमेदवार हे कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय वारशापासून किंवा राजकीय कुटुंबाशी संबंधित असल्याचं दिसतंय. काही उदाहरणं पाहूयात. पहिलं उदाहरण आहे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचं. कारण त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं की मी माझ्या कुटुंबातील कुणालाही राजकारणात आणणार नाही. पुढच्या पिढ्यांबद्दल सुद्धा त्यांनी शब्द दिला होता. शब्द लवकरच फिरवावा लागलाय. त्यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना चाळीसगाव नगर परिषदेचं तिकीट देण्यात आलेलं आहे. त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. बाळासाहेब थोरातांचं संगमनेर इथं आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना उमेदवारी मिळालेली आहे. तिकडे राजन पाटील यांचं नाव सध्या चर्चेत आहे. तिथे त्यांच्या सुनेला प्राजक्ता पाटील यांना अनगर येथून नगर परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या पत्नीला, पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील यांच्या पत्नीला, फलटणमध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या भावाला, अजून किती उदाहरणं द्यायची. आपण ऐकून बोर होऊ, पण एकूण नगर परिषदांपैकी जवळपास 60% उमेदवार हे त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय वारशावर निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे याच्यात सर्वपक्षीय सहभागी असणार आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार युत्या आघाड्या करण्याची मुभा प्रत्येक पक्षाने आपल्या स्थानिक नेत्यांना दिली आहे. म्हणजे आता सगळे पक्ष एकत्र येऊन सगळी लहान मोठी घराणी आणि त्यांच्या पताका हाती घेताना दिसते. बरं, याआधी घराणेशाहीचा आरोप झाल्यावर नेत्यांना काय बोलावं हे सुचायचं नाही. पण आत्ताच्या परिस्थितीत
त्यालाही डिपेंड केलं जातं. त्यांच्या नेत्याच्या संघर्षाच्या गाथा वाचल्या जातात. त्यांचा नेता सकाळी किती वाजता उठतो, इथपासून ते त्याने किती महान कामं केली आहेत याची पारायणच वाचली जातात. पण तीच घराणी जेव्हा उमेदवारीची वेळ येते तेव्हा मात्र त्या कार्यकर्त्याच्या हातात फक्त सतरंजीच देते. बिचारी ती सतरंजी पण इतकी बदनाम झाली आहे की काही विचारायला नको. ते नेत्यासाठी त्याच्या घराण्याचं नाव मोठं करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळण्यासाठी सुद्धा इतका संघर्ष करावा लागतो की त्याचं राजकीय भविष्य बनायच्या आधीच संपून जातं. मंडळी, या सगळ्यावर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.